नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे। त्यामध्ये मात्र आता एक असा मस्त कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आता ह्या वल्लरीचा एक डाव असतो। ईश्वरीला काही झालं तरी आता घराच्या बाहेर काढायचं आहे, नाहीतर ईश्वरीमुळे आपण घराच्या बाहेर जाऊ शकतो, कारण ईश्वरी कोणत्याही परिस्थितीत आता रमाकांतला घरी येऊ आणू शकेल। म्हणून मात्र आता ही वल्लरी एक असा डाव खेळते, कारण जो काही आता सुप्रियाचा आणि रमाकांतचा फोटो आहे तर तो मात्र अंजली आणि आता आजी या दोघींना दाखवते। हा फोटो बघितल्यानंतर मात्र आता अंजली आणि आजी या दोघींच्या पायाखालची जमीन सरकते, कारण इतक्या वर्षाचं सत्य मात्र शेवटी आता ह्या घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर ही वल्लरी आणतेच आणि हे सर्व केलेलं वल्लरी आहे तर ते आता ईश्वरीवर आरोप केले जातात। तेव्हा आता अविनाश मामा ह्या सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये आता ह्या कार्यक्रमाच्या दिवशी आता सुप्रिया आणि रमाकांतचे यांचे फोटो जेव्हा बघितले जातात तेव्हा आता सगळ्यांना एक धक्का बसतो। तेव्हा आता आजी म्हणते की आमच्या जे सात्विका हिचं घर होतं, अगदी हस्तखेळचं घर आहे, तर ते तुझ्या आईमुळे कोलमडलं। त्यावरती अंजली सुद्धा आता आरोप करते तुझ्या आईने मात्र आमच्या बाबांना। त्यावरती आता आजी म्हणते की माझ्या सात्विकाच्या मरणाला जबाबदार असणाऱ्या बाईची मुलगी या घरात मला नकोय, म्हणून आता आजी ईश्वरीच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर ढकलते आणि त्याच वेळेस अर्णव ईश्वरीला धरतो। अर्णव हा इथे दारात आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला धरून आपल्या मिठीत घेतो आणि आजी स्पष्ट म्हणते की आता ही मुलगी या घरात नाही राहणार। तेव्हा आता अर्णव म्हणतो की माझी बायको आहे ती आणि तिचं हे हक्काचं घर आहे, ती या घरातून कुठेही नाही जाऊ शकणार। तुम्हाला हा जो काही भूतकाळ कळला तो आता सर्व काही भूतकाळ या अगोदरच मला माहिती होता, कारण तुम्ही कितीही आता ईश्वरी आणि तिच्या आईला दोषी जरी मानलं तर त्यांची काहीही चूक नाही। तेव्हा अर्णव मात्र आता सगळ्यांच्या समोर सत्य कसं घेऊन येतो आणि अंजली आणि आता आजी या सगळ्यांचे डोळे उघडून आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढणाऱ्या मामीला शेवटी घराच्या बाहेर कसं जावं लागतं। आता ईश्वरी मात्र रडत असते, तर अर्णवचा मिळालेला एक खूप मोठा जो काही आधार आहे, आपल्या नवऱ्याचा प्रेमाचा अधिक हक्क तो तिला मिळालेला असतो आणि आता अर्णवच्या मदतीने मात्र आता ईश्वरी ह्या सुप्रियाचं सत्य वल्लरीचं सत्य बाहेर काढणार असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।